सो वेलकम एव्हरीवन, वेलकम टू पेंच. आत्ता आहे मी पेंचमध्ये आणि आज बरेच महिन्यांनी मोठा व्लॉग करते आहे. त्याचं कारण आहे, आत्ता मी जाणार आहे सफारीला. तर पेंचचं खवासा गेट आहे जे बफर आहे. आता बफर आणि कोअर म्हणजे काय, तर प्रत्येक जंगलाचे, खास करून टायगर रिझर्व्सचे जिकडे सफारीज होते, तर त्यांचे दोन पार्ट असतात, एक बफर आणि एक कोअर. तर बफर हा एरिया असा असतो जिकडे तिथले जे लोकल्स आहेत त्यांनासुद्धा फिरायला परमिशन असते. अनेकांचं पोट जंगलावर असतं आणि अशा लोकांना मध म्हणा, मोहाची फुलं म्हणा, बांबू वगैरे, तर ते त्या जंगलावर आपलं पोट भरतात, त्यामुळे त्यांनाही तिकडे एंट्री असते. आणि कोअर झोन असतो तो प्रॉपर जंगल असतं, तिकडे बाकी कोणाला एंट्री नाही. फक्त फॉरेस्टच्या ज्या फॉरेस्ट ऑफिसर्सनी असतात त्यांना एंट्री असते आणि तिथे सफारी आपण करू शकतो. तर आत्ता मी खवासा गेटला आहे आणि खवासा गेट हे बफर आहे. तर ॲक्च्युली बघायला गेलं तर पेंचमध्ये, आता पेंचचं जंगल मी आधी फिरले आहे लास्ट इयर, आणि त्यावरून मला असं कळलं आहे, बफर कोअर दोन्ही फिरले आहे, तर त्यावरून मला असं कळलं आहे की बफर आणि कोअरमध्ये फारसं अंतर नाही आहे. जनरली बफरची जंगलं ही थोडी विरळ असतात, पण पेंचमध्ये असं नाही आहे. आत्ता माझ्या मागे जे आहे ते पेंचचं जंगल आहे. इथे सफारी गेट आहे, तिथे जिप्सीज लागल्या आहेत. सफारी गेट आहे, अजून तासभर आहे आमच्या सफारीला. पण इकडे आत्ताच बर्डिंग ॲक्टिव्हिटीज एवढ्या सुरू आहेत की कमाल. आणि हा माझ्या मागे जो दिसतोय तो आहे 40 फूट उंचीचा वाघाचा मोठा स्टॅच्यू. आणि त्याचं वैशिष्ट्य हे आहे की हे ट्रॅशचं जे लोखंड असतं लोकांनी फेकून दिलेलं वगैरे, तर त्याच्यामधून तो घडवला गेला आणि खूप सुंदर कलाकृती आहे, ज्याचा हल्लीच इनॉग्रेशन झालेलं आहे. तुम्ही खवासा गेटला आलात तर तुम्हाला तो दिसेलच, आणि फारच सुंदर असा बनवलेला आहे तो. तर मग तेच आहे की बफर कोअर हे जास्त मॅटर करत नाही. जंगल म्हटल्यावर जंगल जे असतं त्याच्या आसपासचं हे वातावरण, आणि खास करून टायगर रिझर्व्समध्ये की आता हे पुतळा आहे किंवा चित्र काढलेले असतात ठिकठिकाणी, झाडांबद्दल, झाडं असतात घनदाट, त्यांची माहिती असते. तर ही जी व्हाईब आहे तीच एक एक्स्ट्रॉर्डिनरी असते. त्यामुळे जंगल फिरायला मला तर प्रचंड आवडतं. आणि मग आता म्हणूनच आम्ही जाणार आहोत सफारीला. लेट्स सी आम्हाला कोणाकोणाचं सायटिंग होतं आहे. आमच्यासाठी तर लहान किड्यापासून वाघापर्यंत. वाघ दिसला तर वेल अँड गुड, म्हणजे चेरी ऑन दी टॉप. पण नाही दिसला तरीसुद्धा जंगल एवढं सुंदर असतं की ते फिरायला आम्ही एनी टाईम रेडी असतो. सो लेट्स गो. इसमें से लगभग 73 प्लस में टाइगर टाइग्रिस का पॉपुलेशन अपने एमपी वाले पेंच पार्ट में है, और 52 प्लस में टाइगर टाइग्रिस का पॉपुलेशन अपने महाराष्ट्र के पेंच पार्ट में है। अभी अपने खवासा जोन वाले एरिया में सर लगभग 7 से 8 प्लस में टाइगर टाइग्रिस का मूवमेंट, ओ, जिसमें अपने यहाँ पर साइटिंग होता है सर मेल टाइगर, जैसे कि 4 मार्क, एक तेजा मेल है जो कि अभी का नया टाइगर है, जो जुगनी टाइग्रेस है उसका सेकेंड लीटर का कप, तो अभी वो इंडिपेंडेंट हो गया सर। और यहाँ पर अपने यहाँ जुगनी है फीमेल टाइग्रेस, इसके अलावा बिंदु दिखती, नीलगाय, रुकना एक मिनट, राइट साइड। हरणाच्या कुरंग कुळातला असणारा नीलगाय हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात आढळणारा प्राणी आहे. याला इंग्रजीमध्ये ब्ल्यू बुल असं म्हणतात आणि हा जो आहे तो नर आहे. सो आमची सफारी चालू झालेली आहे आणि आज एकदम खास म्हणजे आज जागतिक पर्यावरण दिन आहे. तर मग पर्यावरण दिन साजरा, आताच आम्हाला मुंगूस क्रॉस झाला. सो पर्यावरण दिन साजरा करायचा, जंगल सफारीपेक्षा कायच बेटर असू शकतो दिवस. सो येस, एकदम बेस्टमध्ये. आणि मी म्हटलं तसं बफर एरिया असला तरीसुद्धा खूप डेन्स आहे जंगल. असं नाही की बाबा तुरळक झाडं आहेत, एकदम प्रॉपर जंगल आहे. आणि आता बघायचं आम्हाला नक्की कोणाकोणाचं सायटिंग होणार आहे. आणि पहिलाच दिसला रॅकेट टेल ट्रॉंगो म्हणजे पल्लव पृच्छ कोतवाल किंवा भृंगराज कोतवाल. आणि या पक्षाला हे नाव त्याच्या या लांब सुंदर शेपटीमुळे मिळाले आहे, जिला खाली 2 पंखीही असतात. हाँ वो पीला वाला वो तो बेल का है। मग या रुफस ट्रिपाय म्हणजे टकाचोरला बघून, वानरांनी केलेला रोडब्लॉक उघडायची वाट बघून, यानंतर आम्ही शिरलो ह्या बांबूच्या जंगलात. आणि तीच कदाचित आमची चूक ठरली.
कारण दुसऱ्या रस्त्याने गेलेल्या जिप्सीजना जुगनी वाघिणीने तिच्या 4 पिल्लांसोबत क्रॉस केलं होतं. तिच्या शोधात मग आम्ही पुढचे 2 तास घालवले. तिची बराच वेळ वाट पाहिली, पण पाणी पिऊन झालं असल्याने ती काही पुन्हा बाहेर आली नाही. तोवर ह्या वुडपेकरचा सुंदर सिलावटे व्हिडिओ मला काढता आलाय. या सगळ्या जिप्सीज त्या एका ग्लिम्सेससाठी थांबल्या होत्या. खरंच ते एक जॅकपॉट सायटिंग होतं, पण असो. मग जंगलाची ब्युटी ॲडमायर करत आम्ही काही वेळ अजून तिचा शोध घेतला. सो आता सनसेट झालेला आहे. ऑलमोस्ट आमची सफारी संपत आली आहे. अर्धा तास वगैरे बाकी आहे. तसं आम्हाला कोणी दिसला नाही आहे टायगर. जुगनी नावाची टायग्रेस ह्या एरियामध्ये ॲक्टिव्ह आहे, तिच्या 4 कप्ससोबत. तर ती बाकीच्या 2-3 जिप्सीना दिसली, रोड क्रॉस करून गेली. पण त्याच्यानंतर आम्ही जस्ट पोचलो, आम्हाला दिसले नाही. आम्ही तिचा खूप वेट केला, पण नाही, ती आतमध्ये जंगलात जाऊन बसली होती. सो हो, आम्हाला ती नाही दिसली. पण आमच्या बर्डिंगचे 3 लायफर आम्हाला दिसलेले आहेत आज. एक जो पहिल्यांदाच रॅकेट टेल ट्रॉंगो दिसला तो, आणि दुसरे 2 आहेत ज्यांना आम्ही खूप शोधत होतो आमच्या रत्नागिरीमध्ये, पण ते आम्हाला इकडे दिसतील. म्हणजे प्रॉपर जंगल नावात जंगल असलं ज्याचं आहे ते जंगलातच दिसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. तर तेही दिसले आणि अचानक स्पॉट झालं, त्यामुळे तो एक आनंद वेगळाच. सो 2 लायफर दिसलेले आहेत. कोणते ते तुम्हाला दाखवते. इकडे कुठे आहे? कोकणात आम्ही बऱ्याच वेळा ज्या पक्ष्याचं कॉलिंग ऐकलं होतं, तो पक्षी म्हणजे जंगल आवलेट आम्हाला इथे अचानक दिसला. लहान आकारामुळे त्याला झाडांच्या पानांमध्ये शोधणं खरंच अवघड गोष्ट आहे. केवळ 20 ते 25 सेंटीमीटर्सचं असणारं हे घुबड शिकारी पक्षी आहे आणि याला मराठीमध्ये रानपिंगळा असं म्हणतात. त्यानंतर संध्याकाळचं जंगल पाहिलं. सांबार डिअर निवांत फिरत होती, त्यामुळे वाघाचा मागमूस नक्की नव्हता. मग काळोखात ही रेड जंगल फाऊलची फिमेल दिसली, जिचं फिदरी प्लुमेज त्या काळोखात सुद्धा चमकत होतं.